सुरू झाला आणि डासांची गुणगुण वाढली. गावात शहरात डास मारण्याची मोहीम सुरू झाली. तातडीने घाबरून डासांनी सभा भरवली. त्यात पुण्याचा बारीक डास, मुंबईचा घामेजलेला डास, कोल्हापूरचा पैलवान डास आणि स्वतःच्याच पंखांनी स्वतःला वारे घेणारा नागपूरचा डास तिथे होता. निवेदक डास मला, आपले अध्यक्ष आबा डासपोरे, उपाध्यक्ष तात्या डेंगवे आणि आपल्या लाडक्या आणि आवडत्या सचिव रेश्मा डसने आणि उपस्थित सर्व डासगणांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला आपण माणसांच्या भोवती फिरून जे गीत म्हणतो ते गीत आता सादर होईल. अनेक डासिका पुढे आल्या. डस ग घुमा डसू मी कशी, डस ग घुमा डसू मी कशी, या गावचा त्या गावचा पाहुणा नाही आला, डसू मी कशी, डस ग घुमा डसू मी कशी. आता आपले अध्यक्ष उभे राहिले, कसे बसते उभे राहिले. मी अनेक माणसं पाहिली चाकली, पण नव्या पिढीची मला काळजी वाटते. पूर्वी दारुड्याला चावल्यावर आपली मुलं बळ गुंगून पडायची. पण आता देशी विदेशी दारू बरोबरच माणूस धान्यांपासून दारू बनवतो. नव्या पिढीवर काय संस्कार होतील ते देवदासच जाणे. देवदास चावायचंच असेल तर मध्यम वर्गीय पकडा. तो आधीच त्रासलेला, गांजलेला, पिचलेला आणि दुःखात असतो. आपण त्याला चावल्यावर त्याच्या लक्षातच येत नाही. आपण उडून गेल्यावर तो स्वतःच्या अंगाला चपटा मारत राहतो. हा सल्ला ऐकल्यावर सगळ्या डासांनी डासांचा विजय असो, डासांचा विजय असो. आता मनोरंजन करण्यासाठी आपल्या लाडक्या आणि आवडत्या सचिव रेश्मा डसने म्हणजे लावणी सम्राज्ञी त्या पुढे आल्या. रेशमाच्या पंखांनी लाल काळ्या अंगांनी टोकदार नांग्यांनी जाडजूड माणूस मी चाकला, खाज बघा आली त्याच्या अंगाला, खाज बघा आली त्याच्या अंगाला, खाज बघा आली त्याच्या अंगाला. सगळ्या डासांनी आपल्या नांग्या पेट्यासारख्या वरती उडवल्या. वन्स मोर, एवढ्यात कुठून तरी वास आला. कुणाला कोईल, कुणाला धूर, कुणाला माणसं आली रे. ए पळ पळ, ए पंखा पडतोय पळ, ए नांगे केवढं पळ. थोडे डास उडाले आणि थोडे डास अमर झाले.